ही का शुभी आहे? अर्जुनची वाट बघते, अजून दुसरं काय? अरे बापरे, अरे हो. होळीच्या हार्दिक शुभेच्छा पूर्ण आजी. आयुष्यमान भव. अरे अश्विन कुठे आहे? हा का आलाच? हॅपी होली पूर्ण आजी. अरे काय अश्विन, नाही झाला ना तो? अहो मी एवढी मेहनत करून दादाला बोलवायला गेलो पण दादा आलाच नाही. अरे तो येणारच नाही, तू उगाच तुझा वेळ वाया घालवला. आणि हे बघ, त्याला जर रंग खेळायला आवडत नसेल ना तर का जबरदस्ती करताय? सोडून द्या ना. पण सायली, आता तू आले असं मला वाटलं की अर्जुन रंग खेळायला खालती येईल. सायली तू असं कर, तू हक्काने त्याला खालती घेऊन ये. मी त्यांच्यावर असा हक्क नाही दाखवू शकत आई. माझ्यासाठी ते रंग खेळायला का येतील? अरे प्रताप म्हणतोय ना, त्याला जबरदस्ती नका करू. त्याला नसेल खेळायचा रंग तर तो नाही खेळणार. असं कसं नाही येणार? अगं तन्वी, ये ये ये, मला माहितीच होतं तू आज नक्की येणार. येणारच ना. आपल्या घरी सगळे सण अगदी दणक्यात साजरे होतात, मग घरच्यांनी तर यायलाच हवं ना. त्यामुळे अर्जुनलाही यावंच लागणार. नाही अस्मिता, नाही. हे बघ, सगळे आल्याशिवाय मी धुळवड नाही खेळणार. नाही. आणि अर्जुनला येऊ देत ना, मी आज पहिला रंग त्याच्याकडूनच लावून घेणार आहे. जसं कालच म्हणत होते त्यांना रंग खेळायला खूप आवडतं. मी खरंच त्यांच्यासाठीचा हा सण स्पॉइल करतोय का? मी खाली नाही गेलो तर त्या खरंच रंग खेळणार नाही. हे सगळ्यांनी त्यांना फोर्स केलं असेल. म्हणजे सरी मला विसरून गेल्या. काहीच कळत नाहीये मला. नाही, पण आता बसून विचार करण्यात काही अर्थ नाहीये. त्यापेक्षा मी जातोच खाली. निदान मला त्यांना रंग तरी लावता येईल. मिसेस सायली, अगं तन्वी, पण तो येणार नाहीच आहे. आणि हे तन्वीताई, आम्ही सगळ्यांनी त्यांना बोलवून झालं. ते ऐकतच नाहीयेत, त्यामुळे ते नाही येणार आहेत. मग आता मी प्रयत्न करू. हा, ट्राय युअर लक. तू जा, तो त्याच्या रूम मध्येच आहे. तू घेऊन येशील तर तो येईल नक्की. अर्जुन सरांना बाहेर घेऊन येणारी ही कोण आहे? ही नेहमीच सरांवर हक्क गाजवायला बघते. मी वर तोंड करून म्हणाले खरी की अर्जुनला बाहेर घेऊन येते, पण तो तर मला समोर उभं सुद्धा करणार नाही. कसं पटवू त्याला? लॉटरी आता स्वतःच खाली आला. आता याला फक्त बाहेर घेऊन जाईल आणि सगळं क्रेडिट घेईल. हात सोड.
तन्वी हात सोड. चमत्कार! त्यांनी अर्जुनला खाली घेऊन आली. कोणाला जमलं होतं का आणायला? नाही ना, ती घेऊन आली अगदी हक्काने हाताला धरून. चल. शाबास बाया, असं सगळ्यांना एकत्र आणायचं असतं. पूर्णाजी, मी तर रंग खेळायला आलो नाहीये. अर्जुन, अरे आता आलायस ना, मग खेळ ना रंग. खूप भाव खाल्लास हं, मी तुला आता रंगवणार आहे. नाही नाही थांब. अर्जुनला पहिला रंग मीच लावणार. रंग लावतो नाहीये तन्वी, रंग लावतो नाहीये मला तन्वी. आता पळायचं नाही. तुला ऐकू येत नाहीये का हा? मी इथे फक्त माझ्या बायकोसाठी आलो आहे आणि तिच्याकडनं रंग लावून घेणार आहे मी. गॉट इट? बायको नंतर लावेल रे रंग. तू बाहेरच आला नसतास तर तिने कुणाला लावला असता रंग? मी तुला इथे आणलंय ना, मग हा हक्क फक्त माझा आहे. नाही तन्वी, तन्वी नाही, तन्वी. दूर राहायचं माझ्या नवऱ्यापासून. तुझा ना त्यांच्यावर कधी अधिकार होता ना कधी असेल. आणि त्यांना तुझ्याकडनं रंग लावून घ्यायचा नाहीये, तुला दिसत नाहीये का? अजून किती पुढे पुढे करणार आहेस तू? आणि तुला काय वाटतं, यांच्याशी जवळीक साधलीस तर आमचं नातं तुटेल? अगं खूप मोठा गैरसमज आहे हा तुझा. माझ्या संसारावर डोळे ठेवू नकोस प्रिया, आधीच सांगते. आणि मी सहनशील नक्की आहे, पण दुबळी नाहीये. आणि परत जर माझ्या नवऱ्याच्या जवळ जरी येण्याचा प्रयत्न केलास ना, तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. जे सायली सुविधा 2.0 वर्जन इन फुल ऍक्शन. ए मुली, काय उद्धटपणा आहे हा? तू तन्वीशी बोलतीयस, याचं भान आहे का तुला? आता सायलीची मस्त पैकी खरडपट्टी निघणार. पूर्णाजी, साली काय चुकीचं बोलत नाहीये पूर्णाजी. अरे थांबा तुम्ही. माफ करा पूर्णाची, मला तुमचा अनादर करायचा नाहीये, पण मी आम्हा दोघांच्या नात्याचा अवमान देखील होऊ देणार नाही. नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की सगळे मस्त नाचत असतात. त्यानंतर तिथे पूर्ण आजी येते व ती अस्मिता पूर्ण आजीला बघते येताना व अस्मिता पूर्ण आजीच्या जवळ जाते व आजीला रंग लावते आणि बोलते की पूर्ण आजी होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर पूर्ण आजी पण रंग लावून घेते आणि बोलते की बरं बरं ठीक आहे, तुला पण होळीच्या हार्दिक शुभेच्छा. नंतर सायली एका कोपऱ्याला उभी असते. तर पूर्ण आजी अस्मिताला विचारते की ही का अशी उभी आहे. तर अस्मिता बोलते पूर्ण आजीला की अर्जुनची वाट बघत आहे, आणखीन काय तेव्हा. त्यानंतर सगळेच एक 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 करून घरातले सगळेजण पूर्ण आजीला रंग लावायला जातात.
सगळे रंग लावतात. तेवढ्यात तिथे ती तन्वी आलेली असते. तर तन्वी पूर्ण आजीला बघते, तर तन्वी सुद्धा रंग लावायला जात असते. आणि अश्विन दिसत नसतो, तर पूर्ण आजी विचारते सगळ्यांना की अश्विन कुठे आहे, तो नाही आला का खेळायला. तर तितक्यात अश्विन बारीक चेहरा करत आलेला असतो आणि बोलतो की इतक्या घाईघाईत मी वर गेलो अर्जुनला आणायला, पण तो काय आला नाही, माझा काहीच फायदा झालेला नाहीये. नंतर ना तो पण पूर्ण आजीला रंग लावतो आणि बोलतो की पूर्ण आजी होळीच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर सगळे नाचत असतात. तर सायली सॉरी तिथे तन्वी जाते वर. तन्वी बोलते की मी अर्जुनला खाली घेऊन येते, नक्कीच येईल तो. तर तन्वी वर जाते त्यांच्या रूममध्ये, तर अर्जुन स्वतःच खाली येत असतो तयार होऊन. तर तन्वी त्याच्या हाताला जबरदस्ती धरून त्याला खाली आणते. तेवढ्यात खाली येताना अस्मिता त्याला बघते की मग अश्विन बोलते सगळ्यांना अस्मिता की तो पहा अर्जुन आलेला आहे, जे कोणाला जमलं नाही ते तन्वीने केलेलं आहे. तन्वी घेऊन आली त्याला, ते पण हाताला धरून हक्काने घेऊन आलेली आहे खाली. ते पाहून सायलीला खूप राग येतो. त्यानंतर तन्वी डायरेक्ट त्याला रंगापाशी घेऊन जाते अर्जुनला आणि रंग लावण्यासाठी जबरदस्ती करत असते. तर अर्जुन रंग लावून घेत नाही तिच्याकडनं. तो बोलतो की मी इथे फक्त माझ्या बायकोसाठी आलेलो आहे. आणि ते ऐकून सायलीला खूप आनंद होतो. नंतर परत तन्वी अर्जुनला जबरदस्ती रंग लावण्याचा प्रयत्न करते. ती बोलते की इथे मी तुला आणलंय ना, तर पहिला हक्क माझा आहे रंग लावण्याचा. सायली तर काही रंग लावेनच बोलते, पण माझा हक्क आधी, मी तुला आधी रंग लावणार. त्यानंतर सायली ते ऐकते आणि चालत चालत तिच्यापाशी जाते आणि तिचे दोन्ही हात धरते व बोलते की अर्जुनला तुझ्याकडनं रंग लावून घ्यायचा नाही, मग तू का जबरदस्ती करते, आणि तिला ढकलून देते. तर ती रंगात जाऊन पडते. त्यानंतर ती तिला चांगलं सुनावून सांगते की तू माझ्या संसारात ढवळाढवळ करू नको, तुला काय वाटलं माझं नातं तुटल असं केल्यावर.